आज मंगळवार हां आज मंगळवार 7 नोव्हेंबर. आपण आता दैवी संपत पाहिलेली आहे. त्याचं महत्त्व सांगतायत ज्ञानदेव, ते आज पाहणार आहोत. 207व्या ओवीपासून. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकंच कथितं, श्रीकृष्णगीतामृतं. हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्रीकृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. खरं म्हणजे ही ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता रूपी गंगा अशीच वाहत राहावी, त्याच्यात कधी खंड पाडू नये असं वाटायला लागलेलं आहे. दिवाळीच्या वेळेला आपल्याला तो आनंद लुटण्यासाठी थोडासा मध्यंतर घ्यावं लागणार आहे. 206व्या ओवीमध्ये ज्ञानदेव म्हटले होते, ते हे पुढती अमानित्व जाण सुमती. मागा सांगितले से किती, ते चिते बोलो. तुला हे निश्चयानं अमानित्व जे सांगितलेलं आहे ते तू पूर्वीच सांगितलेलं आहे, ते किती वेळा सांगू असं म्हणतात. कारण आधी त्याच्या आधी म्हटलेलं होतं की पुण्यदायिनी गंगा भगवान शंकरांनी आपल्या जटाभारामध्ये धारण केली आणि ती गंगा संकोच पावली. त्याप्रमाणे सामाजिक पातळीवर मानमान्यता किंवा प्रतिष्ठा प्राप्त झाली सुद्धा, तरीसुद्धा जी मनामध्ये लज्जा किंवा संकोच निर्माण होतो त्याला अमानित्व असं म्हटलेलं होतं. आता ही 26 देणगी म्हणूया आपण, किंवा संपत्ती, दैवी संपत्ती, त्याबद्दल ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. 207वी ओवी बघा. एवं इहि 26 ब्रह्म संपदा हे वसत असे, मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहार होय. अशा प्रकारे, एवं म्हणजे अशा प्रकारे, इहि 26 म्हणजे हे 26 गुण, ती काय आहे? ब्रह्मसंपदा. जणू काही ब्रह्मप्राप्ती करून देणारे हे या ठिकाणी एखादं जणू काही वतन आहे. वतन. मोक्ष चक्रवर्तीने जैसे अग्रहार होय. अग्रहार म्हणजे आपल्याला हे देतात की नाही, प्रशस्तीपत्र म्हणा किंवा एखादा सन्मान करण्यासाठी सन्मानपत्र वगैरे देतात, तसे हे अग्रहार आहे. म्हणजे तसे हे जणू काही ताम्रपट किंवा असा पट करून दिलेलं आहे, अशी वतनं आहेत असं म्हणतायत. आणि मोक्ष चक्रवर्ती म्हणजे मोक्षरूपी साम्राज्याच्या चक्रवर्ती सम्राटानं दिलेले हे ताम्रपटासारखं अग्रहार आहे किंवा वतन आहे असं समज. हे साधी नाही आहेत 26 गुण. मी म्हटलं होतं तसं तुम्ही कदाचित पाहिलं असेल, मलाच काही विचार करायला वेळ झालेला नाही, पण आपण बरेच जण त्याचा प्रयत्न करतो. आहे ती संपदा जतन करण्याचा किंवा वाढवण्याचा हा आपण प्रयत्न करत असतो. अहिंसा, सत्यम, क्रोध, त्याग शांतिरपैशुनम, दया भूतेष्वलोलुप्त्वं, मार्दवम ह्रीरचापलम, तेज क्षमा धृती शौचम, अद्रोहो नातिमानिता. ते न अतिमानितापर्यंत आपण काल आलेले आहोत. आणि ही भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत.
जो चांगल्या कुळात जन्मलेला आहे किंवा दैवी संपत्ती घेऊन आलेला हा अभिजात आहे असं म्हणायचे. तर एवम ही आता पाहतोय आपण की ही कुणीतरी मोक्ष सम्राटांनी दिलेला हा ताम्रपट किंवा मी म्हणलं तसं सन्मानपद आहे, चिन्ह आहे. नाना हे संपत्ती दैवी, या गुणतीर्थांची नीच नवी, निर्विण्ण सगरांची दैवी गंगाची आली. किंवा किंवा काय म्हटलंय की ही दैवी संपत्ती म्हणजे काय आहे, तर निर्विण्ण सगरांची, सगरपुत्रांच्या, निर्विण्ण म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवणारे, विरक्त असे जे सगरपुत्र होते त्या सगरपुत्रांच्या दैवानं प्रगट झालेली गुणरूप गुणतीर्थांची नीच नवी. तर नवी नवी म्हणजे अगदी अभिनव, गुणरूप तीर्थाची अभिनव आणि दिव्य. आपण मराठीत नीच शब्द घेतो तो इथं घ्यायचा नाही. तर अभिनव अशी ही दिव्य गंगा जणू काही पातलेली आहे किंवा आलेली आहे. ही दैवी संपत्ती म्हणजे आपल्याला मिळालेली ही जणू काही सगरपुत्रांनी जशी गंगा पृथ्वीवर आणली तशी सगरपुत्रांच्या दैवानं प्रगट झालेली ही जणू गुणरूप तीर्थाची गंगाच आपल्या ठिकाणी प्रगट झाली आहे किंवा आपल्या ठिकाणी आलेली आहे असं समजायचे. की किती आता तिला कल्पना केली आहे की ही गंगाच आहे का, हे मोक्ष चक्रवर्तीनं दिलेलं ताम्रपट किंवा मी म्हणलं तसं अग्रहार काहीतरी हे आहे का, आपल्याला सन्मानचिन्ह दिलेलं आहे का. आता पुढं म्हणतात की गुणकुसुमांची माळा, हे घेऊनी मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा घिमसीत असे. किंवा अजून एक कल्पना केली की अत्यंत साधना करून प्राप्त केलेली जी मुक्ती आहे ती मुक्तिरूपी कन्या म्हणजे काय करते, मुक्ती बाळा म्हटले बघा. ही मुक्ती बाळा गुणकुसुमांची माळा, जणू काही गुणांच्या फुलांची माळा अर्थात वरमाला हातात घेऊन ती स्वयंवरात वैराग्यशील आणि निरीच्छ अशा पुरुषश्रेष्ठाच्या गळ्यात घालण्यासाठी उत्सुक झाली आहे किंवा त्याला शोधत आहे. गिंवसित असे म्हणले त्यांनी, वैराग्य निरपेक्षाचा गळा गिंवसित असे. काय कल्पना करतात, कुठून कुठून त्यांना सुचले आहे ते की म्हणजे ज्याच्या ठिकाणी वैराग्य आहे, अगदी निरीच्छ जो झालेला आहे, अशा श्रेष्ठ पुरुषाच्या गळ्यात ती घालण्यासाठी ती जणू काही तो गळा शोधती. मुक्तिरूपी बाळा. मगाशी म्हणलं मोक्ष चक्रवर्तीचं हे अग्रहार आहे. आता म्हणतायत की ही मुक्ती बाळा असा गळा शोधती आहे की जिथं वैराग्याचं सगळं काय म्हणू आपण माहेर आहे किंवा वैराग्याने युक्त असा पुरुष श्रेष्ठ आहे. आणि ही गुणसुमनांची माला वरमाला घालण्यासाठी शोधत आहे अशा व्यक्तीला, वैराग्यशील व्यक्तीला. अजून पुन्हा म्हणतात की 26 गुण ज्योती, इही उजळून आरती, गीतात्मया निजपती निरांजना आली. आता अजून एक छान कल्पना केली की ही 26 गुणांची ज्योती आहे. ही दैवी संपत्ती म्हणजे काय आहे, तर गुणरूप ज्योतींनी उजळून निघालेली ही उजळून आरती. गुणरूप ज्योतींनी उजळून निघालेलं जणू काही ताट तिनं तबक हातात घेतलेलं आहे. आणि गीता आत्मया निजपती, गीतारूपी पत्नी ही आत्मरूप पतीला, आत्मरूप किंवा परमात्मरूपी पतीला निरांजन आली, निरांजन करण्यासाठी म्हणजे ओवाळण्यासाठी आलेली आहे. किती सुंदर कल्पना आहे, खूपच अप्रतिम. म्हणजे 26 गुणांची ही ज्योती स्वरूप आरती प्रत्यक्ष पाजळलेली आहे. आणि ती 26 गुणरूप ज्योतींनी उजळून, जसं 75 असली की 75 दिवे लावतात, सहस्र चंद्रदर्शन असलं की
80-81 दिवे, कोणाचा जर शताब्दी साजरी करायची असेल तर 100 दिव्यांनी ओवाळलं जातं. तसं हे जणू काही गीतारूपी पत्नी आत्मस्वरूप पतीला ओवाळण्यासाठी ही 26 गुणांची ज्योती पाजळून आरती ओवाळायला आलेली आहे. उगळिते निर्मळे गुण इयेची मुक्ता फळे, दैवी शुक्ती कळे की तारणवीची. किंवा पुन्हा म्हणतायत की ही दैवी संपत्ती म्हणजे काय आहे तर गीतारूपी महासागरातील गुणरूप विशुद्ध अशी प्रसवणारे जणू शिंपले आहेत. दैवी शुक्ती कळे, शुक्ती म्हणजे शिंपला, म्हणजे शिंपल्यामध्ये मोती येतात माहिती आहे आपल्याला. आणि मग त्या सगळ्या मोत्यांचं जणू काही शुद्ध असे मोती प्रसवणारे असे हे जणू शिंपले आहेत. असं प्रत्येक शिंपल्यात नाही हे आहेत, पण स्वाती नक्षत्रातला जो थेंब पाण्याचा पडेल त्यावेळेलाच त्याचा मोती होतो. म्हणजे सगळा तो योग जुळून यावा लागतो. तसं ज्याच्या ठिकाणी ही दैवी संपत्ती आहे, ही गीतारूपी संपत्ती आपलं गीतारूपी महासागरातील गुणरूपी विशुद्ध मोती आहेत ते, आणि ते प्रसवणारे हे जणू शिंपले आहेत. अजून काय म्हणतात, काय बहुवानु ऐसी अभिव्यक्तीये अपैसी, केले दैवी गुणराशी संपत्ती रूप. आणखी काय म्हणतात, किती वर्णन करू, बहुवानु किती, आणखीन काय वर्णन करू. अरे या 26 गुणराशी म्हणजे दैवी संपत्तीचे सहज स्पष्ट होईल असं मी वर्णन केले. अभिव्यक्ती अपैसी केले की दैवी गुण, अगदी सहज असं वर्णन केलेलं आहे, स्पष्ट असं वर्णन केलेलं आहे. ह्या गुणराशींचं किती म्हणजे मोल किती सांगावं किंवा त्याचं महत्त्व किती सांगावं. पण हे जेवढं मला जे सुचलेत ते स्पष्टपणे सहजपणे मी त्याचं गुणवर्णन केलेलं आहे. एवढ्या अवघ्या बघूया. कालही थोड्या शेवटच्या राहिल्या होत्या. अद्रोहपासून घेऊया आपण आता. फार काय सांगू ऐसे रात्रंदिन, सुख संवर्धन आणि कांसे, करीत करीत नित्य खंडित, साधी आत्महित स्वभावे जो, परिसाधावया आपुल्या कार्यार्थ, चिंतिना अहित कोणाचेही. स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाचंही अहित न करणारा अद्रोहत्व ऐसे देख मूर्तिमंत, सांगितले येथ तुझ लागी. शिवाची या माथा येवोन्या साच, पावली संकोच गंगा जैसी. मान्यपणे तैसे सन्मानिता कोणी, लज्जित होऊनी राहणे जे. तेची अमानित्व किती वर्णू आता, मागे जे सर्वथा सांगितले. ऐशा परी पार्था 26 हे गुण, मूर्तिमंत जाण ब्रह्मैश्वर्य. आणि मोक्षरूपी राजा सार्वभौम, जणू हे इनाम तयाचे गा. सार्वभौम राजानं दिलेलं इनाम आहे असं छान म्हणतायत. किंवा 26 ही गुणरूपी तीर्थी, परिपूर्ण जिती नित्य नवी. दैवी संपत्तीची जणू ही गंगाच, भाग्य आली साच विरक्तांच्या. किंवा मुक्ती बाळा शोधी विरक्ताला, गुणपुष्पमाळा घेऊनिही. नातरी 26 गुणरूपी ज्योती, आरती ती हाती धरोनिया. जणू वाळाया गमे आली गीता, प्रेमे निजनाथा आत्मराजा. किंवा जी का दैवी संपत्तीची शिंप अगदी लगेच डोळ्यासमोर येते की नाही, होती गीता रूप सागरात. तया शिंपीतून निघाली बाहेर, मोतेही सुंदर गुणरूपी. फार काय सांगू जयांचा साचार, व्हावा आविष्कार आपोआप. ऐशा परी दैवी संपत्तीचे गुण, येथे विवरण सांगितले. आता आसुरी संपतला तर त्यांनी काय सुंदर, म्हणजे सुंदर म्हणायपेक्षा म्हणजे त्याचं किती चपखल आणि असं खूप पटेल असं वर्णन आहे बघा.
आसुरी संपत बघा आता 213 पासून बरं का. आता दुःखाची अंतुवट वेली, दोष काट्यांची जरी भरली, तरी निजाभिधानी घाली आसुरी ते. आता अगदी नीट लक्ष देऊन ऐक असं म्हणतायत आसुरी संपत कशी आहे. नीट लक्ष देऊन ऐक की आसुरी संपत्ती म्हणजे मानवी आयुष्यातली दुःखानं व्याप्त असलेली चिवट वेल आहे. दोष काट्यांची जरी भरली, दुःखांची आंतुवेट वेली. आत आपल्याला एखादं असं अगदी सतत चालणारं असं एखादं दुःख असतं, तर जशी काही ही दुःखाची वेल आहे आणि ती दुःखरूप वेल कशी आहे, दोष काट्यांची जरी भरली, ती दोषरूपी काट्यांनी गच्छ भरलेली आहे. ती तशी असली तरी निजाभिधानी घाली आसुरी ते. निज अभिधान, अभिधान म्हणजे तू लक्ष ठेवून ऐक, समजून घे आसुरी ते. कारण ती आसुरी आहे हे कळलं पाहिजे ना आपल्याला. आपण गुणाबरोबर दुर्गुणही आपण मिरवतच असतो ना, आणि त्याचं पुन्हा भांडवल करतो. हो मग माझ्या ठिकाणी असं असं आहे, मला अजिबात हे पटत नाही. परवा कोण म्हणत होतं, कशासाठी मुलांच्या जीवावर जगायचं, कशासाठी अरे आपण जर असं म्हटलं तर मुलं चांगले करतायत तर त्याला कशाला दोष द्यायचा, नाही का. पण कधी कधी आपल्या अहमचं इतकं आपण भांडवल करतो. तसं ही जरी काट्यानं माखलेली गच्छ भरलेली वेली असली तरीसुद्धा ती समजून घे असं म्हणतात. अभिधान घाली, स्वतःचं नीट लक्ष घाल त्याच्यामध्ये. आता ती कशी आहे, काही स्वीकारण्याजोगी नाही आहे. पैत्याज्य त्याच्यावया लागी, जाणावी जरी अनुपयोगी, तरी ऐका ते सांगी श्रोत्र शक्ती. आता ही कितीही त्याज्य असली, त्याच्या अनुपयोगी असली म्हणजे निरुपयोगी असली, तरी ती आयुष्यातून टाकण्यासाठी का होईना, तरी ऐका ते सांगी श्रोत्र शक्ती. जरी ती टाकून द्यायची असली तरीसुद्धा ती तू कान देऊन लक्षपूर्वक ऐक. म्हणून त्यांनी म्हणलंय तरी ऐका ते सांगी श्रोत्र शक्ती. आपण म्हणतो की नाही, कानाची अगदी एक हे करून लक्ष देऊन अगदी ऐकावं, तसं सांगितलेलं आहे की जरी ती निरुपयोगी असली तरीसुद्धा कर्णाची रंध्र किंवा सर्व रंध्रांची कर्णेंद्रिय कर, जे आपल्या शरीरामध्ये कधी छोटे 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 काल जसं सांगितलं की रोम असतात, त्या रोमाच्या प्रत्येक ठिकाणी एक छिद्र आहे. ते मोजता येतात का हो अंगावरचे रोम? नाही. ती छिद्र मोजता येतील का? नाही. तर ती जेवढी छिद्र आहेत त्या सगळ्यांची श्रोत्र कर म्हणजे कर्ण कर, कर्णेंद्रिय कर. आणि माझं हे ऐक, एवढं म्हणजे किती सांगावं. नुसते एका कानाने सांगून तुला हे दोष लक्षात राहणार नाहीत. तर सगळ्या आपल्या शरीराची ही रंध्र जी आहेत ती कर्णेंद्रिय कर आणि मनापासून ऐक बरं का. ही आसुरी संपत कशी येते, काय तिचं वर्णन केलंय. मग पुढं आता प्रत्यक्ष ते थोडेच आहेत खरं, दुर्गुण जास्त नाहीच आहेत. तरी नरकव्यथा थोरी, आणावया दोषी घोरी, मिळू केला ते आसुरी संपत्ती हे. ही कशी आहेत तर नरकव्यथा थोरी, ती नरकयातनाची दुःख अधिक आहेत, अधिक उग्र करण्यासाठी. आणावया दोषी घोरी, दोष म्हणजे पाप, भयंकर पाप ही आयुष्यात गोळा होतात. मेळू केला ते आसुरी, आणि मग ती सगळी ही पापं एकत्रित करून आयुष्यात गोळा होतात. ती म्हणजे ही आसुरी संपत्ती आहे. म्हणजे कसं सरळ नाही सांगितलेलं, असं काव्यात्मक, पण कसं वर्णन केलं की नरकयातनांची दुःख अधिक उग्र करण्यासाठी ही महाभयंकर पापं आपल्या आयुष्यात गोळा होतात, म्हणजे आसुरी संपत्ती. सरळ जर तुम्हाला सांगितलं की ही जर आसुरी संपत्ती आपण गोळा केली तर आपल्याला नरकयातना भोगावे लागतील, हे खूपदा ऐकलेलं आहे, नरकांचे प्रकार माहिती आहेत. पण इथं असं म्हणतात की याच्यामुळं ही जणू काही नरकयातनांची दुःख वाढवण्यासाठी, उग्र करण्यासाठी ही पापं आपण करत असतो, गोळा करत असतो, अशी ही आसुरी संपत्ती.
तर ती गोळा करायची का आता आजपासून? मुळीच नाही. आपण कधीच करत नव्हतो, नकळत होत असतात ती. आता ती काय आहेत ती पुढे येणार आहेत, आपल्याला शिकायची आहेत. नाना विषवर्गू एकवटू ही पुढची शेवटची तर अगदी कहर म्हणजे टोक गाठलेलं आहे. आसुरी संपत्तीचं काय किती तीव्रता सांगावी. नाना विषवर्गू एकवटू तया नाव जैसा बासटू आसुरी आसुरी संपत्ती हा खोटू दोषांचा जैसा. अहो, ही विश्वातले सगळे विषवर्ग म्हणजे जेवढे विष असतील आयुष्यात जगात, विषांचे समुदाय हे सगळे एकत्रित आल्यानंतर त्याला काय म्हणतात? तया नाव जैसा बासटू. सगळ्या विषांचं जर एकत्रीकरण केलं तर त्याला बासट म्हणतात, बासट. आणि ते बासट म्हणजे काय की सगळे विष जगातली सगळी विष एकत्रित करून बनवलेलं अत्यंत, ज्याला कालकूट विषय म्हणतात, विष, कालकूट विष. तर ते जे शंकरांनी प्राशन केलेलं आहे त्याच्यासुद्धा सगळा गळा त्याचा काळा निळा झाला आणि इतका दाह झाला की कुठल्याही उपायानं थांबेना. तेव्हा विषा पार्वतीने म्हणजे पार्वतीश म्हणजे पार्वतीच्या ईशानं ते विष घेतलं आणि त्यावेळेला त्याचा उपाय म्हणजे रामनाम. तर त्याला रामनाम हा उपाय होता. तसं आता इथं सांगतायत की ही सगळी विषय एकत्रित केल्यानंतर जे कालकूट विष म्हणतात तर ते कालवून, ही सगळी पापं कालवून दोषांचा तैसा, तशी सगळी पापं कालवून एक लगड तयार होते किंवा एकत्रितकरण जे काय जे होईल ते, आणि त्याला म्हणतात आसुरी संपत्ती. म्हणजे जसं विष सगळ्या विषांना एकत्रित करून बासट म्हणतात, तसं आता लगडवरनं एकदम आठवलं, मागेही सांगितला होता मी किस्सा की आमच्या इथं 22 घरची चोरी केली होती एका चोरानं, 22 घरची. आणि असे 2.5 का 3 किलो सोन्याचे लगड किंवा गोळे असे तयार केले होते अगदी. तर ते लगड म्हणजे असं एकत्रित सगळं केल्यानंतर जी तयार होते लांबट आकाराची, त्याच्या अर्थी ती लगड. मग ही जणू काही सगळ्या पापांची लगड तयार झालेली आणि अशी ही आसुरी संपत्ती आहे. पाहू आता स्वरूपानंदजी काय म्हणतात. ऐशा परी दैवी संपत्तीचे गुण येथे विवरून सांगितले. आता जी आसुरी संपत्तीची वेली असे बळावली नाना दुःखी. जरी दोषरूपी कंटकानी युक्त तरी तीही येथ निरूपीन. जरी उपयोगी नव्हेची ती पार्था त्याज्याची सर्वथा होय जरी. त्याच्यावया लागी तरी तीही जाण भले अवधान देई आता. तरी नरकिंचे वाढवया दुःख जेथे झाले एक सर्व दोष. तीही महाघोर आसुरी संपत्ती येथे तुझ प्रती निवेदिन. किंवा विषवर्ग होता एकत्रित तया कालकूट ऐसे नाव. तैसीच ही सर्व दोषांची लगड करोनी उघड दाऊ तुझ. अशी चीप असते ना, त्याला लगड म्हणतात. कोणी बिस्किटही म्हणायचे पूर्वी. त्यातही तुला उघड करून दाखवतो असं म्हटले. बघूया तो श्लोक आता. आसुरी संपत्ती. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानञ्चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. गुण मात्र 26 सांगितले, त्या मानानं दोष कमीच आहेत बघा. दंभ, दंभो म्हणजे दंभ, हा दंभ. दर्प, दंभ म्हणजे सगळा ढोंगीपणा. ते मला सहज मगाशी आठवत होता हा श्लोक म्हणत असताना की मुह में राम और बगल में छुरी. दाखवायला वर काय आहे? राम 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 राम. आणि कोण येतोय बगळा आपल्याला, बगळ्यासारखं कधी येतं एखादं
सावज की लगेच त्याला सुरीनं मारायचं. तर हा दंभ. पुढे दर्प. दर्प म्हणजे घमेंड, अतिशय, म्हणून आपण म्हणतो अगदी त्याचा दर्प आला बघा, म्हणजे खूप तीव्र वास आला तर त्याला दर्प म्हणतो आपण, नाही तर सुगंध सुवास असे म्हणत असतो. तसा हा दर्प. पुढे आहे अभिमान. हा वृथा आहे बरं का अभिमान. त्याच्यामुळं आपण सगळ्या या जन्ममरणाच्या फेऱ्यात पडतो. क्रोध. क्रोध तर म्हटलेलं आहे, क्रोधात भवती संमोहा, संमोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. तर तो क्रोध. आणि पारुष्य. आपल्याला आवडत नाही कोणी कठोर बोललेलं, पण तो सुद्धा अत्यंत मोठा असा दुर्गुण आहे म्हणा, किंवा ती आसुरी, त्याला संपत म्हणले पण. आणि अज्ञानम. सगळ्यात शेवट आहे अज्ञान. तर हे सगळे आसुरी संपत घेऊन उत्पन्न झालेल्या अभिजात, जन्माला आलेल्या पुरुषाची लक्षणं आहेत. म्हणजे ढोंग, घमेंड, अभिमान, राग, कठोरपणा आणि अज्ञान, 6 दुर्गुण आहेत. पण हे मात्र सगळ्या माणसाचं पूर्ण नुकसान करून टाकतात. जसं आता प्रत्येकाचं थोडक्यात सांगणार आहेत बघा, की हा कसा आहे दुर्गुण आपला, आणि आपल्याकडे नकळत तो जोपासला जातो. कसा येतो, कशामुळे येतो, ते आपलं आपणच थोडंसं पाहिलं पाहिजे. बघूया. तरी तयाची आसुरा, दोषान माझी जया वीरा, वाडपणाचा डांगोरा तो दंभू वैसा. आता दोषान माझी जया वीरा. अहो, ही जी आसुरी संपत्ती आहे, त्या आसुरी दोषांमधला सगळ्यात मोठा वीर, महावीर कोण असेल, किंवा जो चहूदिशांनी डांगोरा पिटला जातो, त्याला दंभ असं म्हणतात. दोषान माझी जयावीरा, वाडपणाचा डांगोरा तो दंभू ऐसा. वाड म्हणजे सगळ्यात मोठा आहे, थोर आहे, श्रेष्ठ आहे, असा सगळीकडून डांगोरा पिटला जातो ना, त्याला दंभ असं म्हणतात. म्हणून ही आसुरी संपत्ती आता समजून घेतोय आपण. जैसी या पुढचं तर वर्णन अक्षरशः ती ओवी वाचावीशी वाटत नाही आहे मला, पण तीव्रता सांगण्यासाठी ज्ञानदेवांनी ती वर्णन केली आहे. बघूया. जैसी आपुली जननी, नग्न दाविली या जनी, ते तीर्थची परिपतनी कारण होय. तीर्थची परी, तीर्थासारखी पवित्र असणारी आपली आई माता, त्या तीर्थरूप आईलाच काय केलं जाते? नग्न दाविलिया जनी. 4 चौघात जर तिला विवस्त्र केलं त्या द्रौपदीसारखं, तर म्हणजेच काय की तिचे दोष दाखवायचे 4 चौघात. ते 4 चौघात दोष दाखवणे हे तिला विवस्त्र केल्यापेक्षा भयानक आहे. बघा किती ज्ञानदेवांनी म्हणजे त्याच्यावर अगदी कोरडे ओढलेत म्हणतात, किंवा त्याचं स्पष्टीकरण इतकं तीव्रतेनं केले, तर दर्प जो काय आहे तो, म्हणून त्याला म्हणलेलं आहे. आणि ही जी अधोगती आहे, ही आपल्या पतनाला कारणीभूत होते. ते तीर्थची परी पतनी कारण होय. अधपतन म्हणतो ना आपण, ते असं अधपतन होण्याला कारणीभूत आहे. अजून एक पुढे उदाहरण देतात. सहज मला अजून त्याच्यावर थोडंसं बोलायचं होतं. इथे जरी मातेचा उल्लेख केलेला असला तरी पितासुद्धा तीर्थासमानच आहे. कारण पूर्वी बघा, आता हल्ली पत्रच बंद झाली, तीर्थरूप, तीर्थस्वरूप असं म्हणलं जायचं. आई वडील जे कोणी मोठे आहेत त्यांना, म्हणजे ते तीर्थरूपच असतात, तीर्थच असतात. रूप म्हणजे तीर्थच असतात. पण हल्ली मुलांना आई काय किंवा वडील काय, एक आपलं आदराचं स्थान आहे. ते त्यांची 4 चौघात काहीही नालस्ती करू नये, त्यांचा दोष
म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट पटली नसेल तर तुम्ही एकांतामध्ये त्यांना सांगा ना. पण 4 माणसांच्या देखत काय ही काय काय बोलतील त्याला लेमट नाही. आता ऐकतो आपण, ज्यांनी आमचं पूर्ण आयुष्याचं नुकसान केलं असं असं म्हणणारी सुद्धा मुलं पाहिली तो. ज्यांनी अगदी आपल्या पोटाला चिमटा काढून आयुष्यभर नोकरी करून कष्ट करून शिकवलेलं असतं, ती मुलं अशी बोलतात. म्हणजे हे चव्हाट्यावरच म्हणून आपण चव्हाट्यावरच त्यांना विवस्त्र केल्यासारखंच आहे. पुढं म्हणते, पैयांगे बुडता महापुरी, जे वेगे काढी पैल तिरी, ते नावची बांधिली शिरी बुडवी जैसी. अजून एक उदाहरण दिलंय फार भारी. कसं आहे की का राहिली मध्ये एखादी, एक राहिली ओवीमध्ये. का विद्या गुरुपदिष्टा, बोभाईली या चोहटा, तरी इष्टदा परी अनिष्टा हेतू होती. आता आपल्या गुरूंनी सांगितलेलीच विद्या एखादी असेल, गुरु उपदिष्ट म्हणजे शिकवलेली, आणि किंवा सांगितलेला उपदेश हा आपण जर मगाशी म्हणलं तसं बोभाइलिया चोहोटा म्हणजे चव्हाट्यावर जर सांगत बसलो आणि भर चौकामध्ये त्याचा पुकारा केला तर ती विद्या इष्टदा परी अनिष्टा. ती विद्या खरं इष्ट आहे, आपल्याला चांगलं फळ देणारी आहे. दा म्हणजे देणारी, इष्ट म्हणजे इच्छिलेलं फळ देणारी जरी असली तरी काय होते, अनिष्टा हेतू होती, अनिष्टाला कारणीभूत होते. म्हणजे चांगली विद्यासुद्धा वाईट फळ देणारी ठरते. पैयांगे आणि पुढचं फार वर्णन भारी आहे. पैयांगे बुडता महापुरी, जे वेगे काढी पैल तिरी, ते नावची बांधिली शिरी बुडवी जैसी. आता जेव्हा आपण महापुरात बुडतोय त्यावेळेला ज्या नावेत आपण बसलेलो आहे ती नाव आपल्याला काय करते, जरा वेगानं पुढच्या पहिलं तीराला घेऊन जाते. पण जर आपण ते नावाची बांधिली शिरी, पण तीच नाव जर आपण शिरावर बांधिली, डोक्यावर घेतली, तर ती काय करेल हो, पैयांग बुडवी जैशी, ती आपल्याला खाली बुडवणार. मग पाण्यात तुम्ही तुमचा काय म्हणतात ना, शेवटच होणार. म्हणजे ती तुम्हाला जगवू शकेल का, नाही. त्या नावेत बसलात तर तुम्ही पहिलं तीराला आरामात जाणार आहात. इथंच थांबू, 220 झालेले. दंबाचंच सांगतायत पण ते जरा जास्त आहे, अजून 2-3 ओव्या आहेत, होणार नाहीत पूर्ण. का भराभरा घेऊ, पण नको, मध्ये बोलायचं असेल. इदमुपकर्तुम भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता, श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा, लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा, कनकाचे ताटकरी, उभ्या गोपिका नारी, नारद तुम्भरू हो, सामगायन करी. आरती ज्ञानराजा, प्रगट गुह्य भोले, विश्व ब्रह्मची केले,
राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. बघूया आपण इथपर्यंत आलेले आहोत. आता दंभाचं अजून काही वर्णन आहे ते उद्या पाहू.